नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला कोकणची खासियत असलेली थंडगार पाचक सोलकढी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, तो घालूया. त्यातच मी 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, ते सुद्धा घालूया. भांड्याला झाकण लावून 1 ते 2 मिनिट फिरवून घेऊयात. थोडा वेळ फिरवून झाल्यावर थोडं पाणी कोमट करून घेतलेलं आहे. पाणी सुद्धा आपण थोडं थोडं घालून 4 ते 5 मिनिटे बारीक वाटून घेणार आहोत. फिरवून झाल्यानंतर परत आपण याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालूयात आणि परत आपण वाटून घेऊयात. आता हे वाटून घेतलेला नारळाचा चव गाळून घ्यायचा असल्यामुळे एका भांड्यामध्ये आपण स्वच्छ सुती कपडा असा या पद्धतीने घालून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये नारळाचा चव घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं कोमट पाणी घालूया. आता याच्यातील दूध गाळून घेऊयात. हलक्या हाताने या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. जर तुम्हाला नारळाचा चव या पद्धतीने गाळून घ्यायचा नसेल तर गाळणीने सुद्धा तो गाळून घेऊ शकता. उरलेल्या चोथ्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं कोमट पाणी घालून एकदा फिरवून घेणार आहोत आणि परत दूध काढून गाळून घेणार आहोत. पहिल्यांदा काढलेलं नारळाचं दूध थोडं घट्ट असतं, पण दुसऱ्यांदा काढलेलं नारळाचं दूध पातळ असतं. नारळाचं दूध आपलं तयार झालेलं आहे. आता आपण पुढची क्रिया करायला घेऊयात. इथे 10 ते 12 आमसुले 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. आमसुले हाताने पाण्यात थोडी कालवून घेऊयात. याला जास्त कुस्करून रस काढायचा नाही आहे, कढीला रंग काळपट येईल. कालवून झाल्यानंतर आमसुल्याचं पाणीसुद्धा आपण या पद्धतीने गाळून घेणार आहोत. हलक्या हाताने थोडंसं दाबून घेऊया. आमसुल्याचं पाणी आपलं आता या नारळाच्या दुधामध्ये ओतूयात. पळीने ढवळून घेऊयात. ढवळून झाल्यानंतर नारळाच्या दुधाचा रंग हलकासा बदलेल. सोलकढीला गुलाबी रंग हवा असेल तर बारीक करताना थोडासा बीटाचा तुकडा घाला. सोलकढी पातळ असली तरी ती फार आंबट करायची नाही आहे, त्यासाठी आमसुले थोडीच घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण 2 टीस्पून मीठ घालूया. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया. सोलकढी उकळायची नाही आहे, गारच सर्व करायची असते. नारळाचं दूध थोडं गोडसर असल्यामुळे याच्यामध्ये साखर घालायची गरज लागणार नाही आहे. साखर घातली तर लसूण, मिरची आणि आमसूलची चव जाणवणार नाही. पण जर तुम्हाला सोलकढीमध्ये साखर आवडत असेल तर अवश्य घाला. तयार झालेली सोलकढी माशाच्या जेवणाबरोबर, प्लेन भाताबरोबर सर्व करा. या पद्धतीने सोलकढी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.